हाय गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. आणि आज मी डायरेक्ट माझा व्लॉग चालू करते आहे रात्री म्हणजे संध्याकाळी, कारण मी आज चर्चगेटला गेलेली आणि आज मी चर्चगेटला रोशनीसोबत गेली होती. बिकॉज आमचं काय प्लॅन नव्हतं, असं आम्ही विचार केला असंच जाऊया. पण मी 2500च्या वर माझे पैसे संपवून आले. जर मी नसती गेली तर मी नसते संपवले, पण ठीक आहे, मी सर्व सामान माझं जे गरजेचं होतं आय थिंक तेच घेतलं. फालतू यावेळी मी काय फालतू नाही घेतलं. मी ट्रायपॉड घेतला, एक लाईट दाखवते, वेट. आणि ही लाईट मी फक्त 100 रुपीजला घेतली आहे. तुम्हाला हे मिरर इमेज दिसेल, तुम्ही हे करून बघू शकता. एवढी छोटीशी लाईट आहे ही, एवढी छोटीशी लाईट. ही चिपकते का इकडे? नाही यार, वेट, नाही चिपकत आहे. बट ह्याचा कमाल बघा आता तुम्ही फक्त. बिना लाईट आणि लाईट, आणि हाय बघा केवढीशी छोटीशी लाईट, एकदम छोटीशी. मला आता काय दिसत नाही, मीच दिसत नाही मला. थोडं पण होता, ब्लिंक पण होते, बंद, एवढीशीच आहे. आणि ही मी चर्चगेटवरनं घेतली, किती 100 रुपीजला फक्त. म्हणजे FSच्या लाईनला जसं आपण स्टेशनवरनं मागच्या एक टपरी आहे तिकडे, पण त्या टपरीच्या इथून आपण आतमध्ये आलो ना, मी लोकेशन पण तुम्हाला टपरीचा देते, पण तिकडे तेच आहे बाहेर, तर मी तुम्हाला तेच सांगू शकते. आणि मग जसं तुम्ही एंट्री केली ना, तसंच ते सर्व छोटे छोटे दुकान आहेत, सर्व मोबाईल कवर वगैरे, तिकडे मला ही 100 रुपीजला भेटली आहे. मेरा तो एकदम सॉर्टेड हो गया दोस्तों. बघताय तुम्ही, देख रहे हो, नीचे नाही ऊपर, इथेच ठेवायचं आहे कुठेतरी. पण मी हे कुठे ठेवू नाही शकत, हे मोठा प्रॉब्लेम आहे. आय थिंक ह्याच्यामध्ये मॅग्नेट आहे, पण ते चिपकव कशाला? ग्लासला चिपकतोय. आता हे बंद करते, काय गरजेचं नाही. फ्रीजवर ठेवले मी, जर मी विसरली तर मी तुम्हाला विचारेन मी कुठे ठेवलेलं, मला सांगा, ठीक आहे? तोपर्यंत मी शोधेन तर भेटून जाईल मला. आता मी भात लावते. मम्मीने सकाळी, जल्दी बोल, कल सुबह पनवेल जाना है. काय बनवलं मम्मीने सकाळी? छोले. मम्मीने सकाळी छोले, आता छोले बनवणार होती, ह्याच्यानंतर छोले बनवलेले आणि चपाती बनवलेली. तर आम्ही ते सकाळी चपाती वगैरे खाल्लं, आणि आता मी एकदम थोडासा भात लावते माझ्या आणि अजून एक कोणतरी जेवण एवढा. बाकी मला तर नाही वाटत कोणी एवढं रात्रीचं येऊन काय खातो. आणि छोल्याचं कालवण पण आहे 2 लोकांपुरती. तर मम्मी आणि काम करणे जाता हूँ, कांड हो जाता है. हां, तर मी तुम्हाला दाखवते मी काय काय घेतलं. सो मी तुम्हाला दाखवेन मी काय काय घेतलं ते. पहिले मी पाणी पाडलेलं पुसते, भात लावते, आणि मग आराम के साथ आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवते ही लाईट पण कुठेतरी फिक्स करून, ज्याच्याने तुम्हाला पण दिसेल नीट व्हिडिओ क्वालिटी, आणि माझे 100 रुपये पण हे होऊन जाईल. म्हणजे मी तुम्हाला आता सांगते मी काय काय घेतलं. ओके, पहिलं मीठ डोळ्यात गेलं पाणी. मी पहिला गेली, ही लाईट घेतली, ट्रायपॉड घेतला, एक ट्रायपॉड स्टँड घेतला, आणि काय घेतलं, इयरफोन्स, तिकडूनच इयरफोन्स घेतले. मला पाहिजे होते खूप टाईमपासून. 100 आय थिंक 100 या फिर 150ला घेतले, तर 250 बोलत होता, आम्ही 150मध्ये घेतलं, एकदम सस्ता माल. कारण मला माहिती आहे माझ्याकडे कोणतीही गोष्ट टिकत नाही, महागाची घ्यायला मला काय प्रॉब्लेम नाही. आणि मला आयफोनचा चार्जर वायर घ्यायचा आहे, ॲडॅप्टर आहे, वायर खराब झाली आहे. सो मी फालतू चार्जर यूज करते, त्याच्यामुळे मी आज ब्लॉग नाही बनवला, कारण माझ्या फोनला चार्जिंग नव्हती. समज रहे हो? म्हणून असे सर्व लोचे होत आहेत माझे. आणि आता तुम्ही लोक हे नाही बोलत आहे की हां आता रोज ब्लॉग टाकते अदिती. अभी तुम लोग ऐसा नहीं बोल रहे हो भाई. आता मी भात लावलाय, मम्मी येईल आता. मी पहिला जेवण घेणार आहे, कारण मला खूप भूक लागली आहे. आणि आता मी तुम्हाला दाखवते मी काय काय घेतलं. इथे लावते फोन. वाव, कुठे लावू? हा नाही, हे तर खाली होते, मी इथे ठेवते. मला ह्याच्यामुळे दिसत नाही आता मी कशी की मी कशी दिसते.
ही लाईट तर या बाजूला जाते ना, पण मला पाहिजे इथे आहे. पण या लाईटमुळे यार डोळे हे होतात आहेत पूर्ण यार. फक. ओके, मी ते हे अटकावते ना. आणि हा ट्रायपॉड घेतला मी फक्त 400ला, आय थिंक 350ला घेतला, कारण रोशनी होती माझ्यासोबत. आणि रोशनी तर तुम्हाला माहितीच, तुम्हाला नसेल माहिती, पण रोशनी खूप बार्गेन करते तगडावाला. ती असंच नाही घेत काही पण, ती म्हणजे खूप बार्गेन करते, खूप जास्त लिमिटच्या बाहेर. म्हणून मग मला लिमिटच्या आतमध्ये कपडे घ्यायचा चान्स भेटतो. वेट थांबा, मी हे फिक्स करते आणि मग चालू करते. फिक्स केले मी. लाईट बंद करून बघते कसं वाटतंय. हीच तर लाईट पाहिजे होती मला. हीच लाईट पाहिजे होती. मी जेव्हा पण कोणत्या पण शॉपमध्ये जायची, हे अशी जी लाईट होती जी माझ्या फेसवर पडायची ना, हीच लाईट पाहिजे होती मला. पण ठीक है, अभी मेरे को मिल ही गया है दोस्तों. तर मी तुम्हाला दाखवते मी काय काय घेतलं. पहिलं तर मी हा क्लिप घेतला एक, जो आता मी लावू शकते. किती रुपयाला घेतला? 50मध्ये 2 या फिर 3 घेतले, काहीतरी 3 घेतले 50मध्ये ट्रेनमधनं. आणि हे 1-2 दिवसच माझ्याकडे राहणार आहे आणि नंतर मग ते गायब. येशूकडे तरी नाही तर मम्मीकडे तरी. आणि मी हे 2 कॅप घेतले जे मला खूप जास्त आवडले आहेत. आणि मला कॅप कधीपासून घ्यायची होती. ये नहीं रहता है ना तो मेरे को जमता नहीं है ना. ही मस्त वाटते ना कॅप, रेड कलरची घेतली. आणि मी हा टँक टॉप पण घेतला आहे जो फक्त 150ला घेतला मी. तुम्ही लोक जर चीपमध्ये काय घ्यायचं असेल तर तुम्ही FSला जाऊ शकता, पण तुम्ही ते छपरी आणि निब्बीसारखे कपडे स्किप करून काहीतरी असं सिम्पल आणि कमी प्राईजमध्ये घेऊ शकता. आणि तिकडे मी एक लेदर जॅकेट बघितलं. जर तुम्हाला तुमच्या बॉयफ्रेंड लोकांना असं चांगलं काहीतरी गिफ्ट करायचं आहे तर. आणि तो लेदर जॅकेट फक्त 700ला होता, ब्राऊन कलरचा, मोठा, मस्त. मी घेणार होती पण मग मी विचार केला की आता नाही घेत मी. हा मला माझ्या साईजचा पाहिजे होता म्हणून. आणि मला एक मरून कलरचा पण जॅकेट घ्यायचा आहे. आणि नंतर ही एक कॅप घेतली मी, एक व्हाईट कलरची कॅप घेतली. व्हाईट पण छान वाटते. मेरा कान बाहेर आ गया. कान आतमध्ये नाही जाणार का? कोणती कॅप जास्त चांगली वाटते मला जरा सांगा. आणि या लाईटचा पण जरा फोकस हलतोय का हे पण मला सांगा. की माझ्या डोळ्यांमुळे आता डोळ्यांमुळे ना मला माझा फेस माझ्या फोनमध्ये बरोबर दिसत नाही आहे, नाही दिख रहा है. सो नंतर मी ही बॅग घेतली 200. मी प्लेन व्हाईट घेणार होती, मग रोशनी बोलली की प्लेन व्हाईट काय नॉर्मल आहे ते, त्यापेक्षा तू ही बॅग घे. आणि ही चांगली पण वाटते. म्हणजे मी रोज रोज अशी मोठी बॅग सर्वीकडे घेऊन नाही जाऊ शकत. मला कधीतरी कुठेतरी फिरायला बाहेर जायचं असतं, तर मी रोज तर ती बॅग नाही घेऊन जाऊ शकत. ऑफिसवाली कोणत्या आउटफिटवरती ती जरा पण चांगली नाही वाटत. तर मग मी विचार केला की मी ही बॅग घेते. हाईट छोटी है क्या करूँ मैं दोस्तों. आणि एक ही बॅग परत इथे लावते. पडते रे, नुसती पडते. आणि मी ब्लॅक जीन्स घेतली, ती पण दाखवते तुम्हाला. ही अरे काय साधी गाव भाई, थांबा दाखवते. ही ब्लॅक जीन्स घेतली मी. ही जीन्स फक्त 500ला घेतली आहे मी. आणि ही जीन्स खूप छान वाटते, खूप छान वाटते. आणि हा टँक टॉप थोडा मोठा आहे, मी जरा फोल्ड करून बघत होती म्हणून असं वाटतं ना. तर हा मोठा आहे. आणि ह्याला मी असंच ब्राऊन बेल्ट लावून बघितलं, कारण फुल आउटफिट मी ब्लॅक केला आहे ना, म्हणून. ह्याच्यावरती लेदर जॅकेट खूप छान वाटेल. आणि मग नंतर मी थोड़ा सा अंदर का सामान लिया है, वो मैं दिखा नहीं सकती पर मैं बोल सकती हूँ म्हणून सांगते. ते घेतलं. आणि हे जे आपल्याला ट्रेनमध्ये 250ला भेटतं आणि बँड्रा हिल रोड वगैरेला 250ला भेटतं, 150मध्ये भेटलं मला तिकडे. आणि ही रिंग 20 रुपीज, त्याचा कलर अजिबात जात नाही आणि आपण लोकांना फेक बनवू शकतो की ही सोन्याची रिंग आहे.
आणि सोन्याची नाही आणि ह्याचा कलर नाही जाणार, असाच राहणार. माझे हात किती छान, माझे हात किती छान वाटतात ना. माहिती आहे, मी हा व्हिडिओ असाच बनवला आहे की मी काय काय घेतलं बँड चर्चगेटमधनं. आणि मी ह्याच्यानंतर चर्चगेटला परत तर नाही जाणार आहे शॉपिंगसाठी. जसं की बड्डे शॉपिंग झाली त्या सर्वासाठी मी चर्चगेटला नाही जाणार. मी असंच काहीतरी मला रोजचं घालायचं आहे म्हणून काहीतरी साठी जाणार, कारण तिकडे मला 100 आणि 150मध्ये कपडे भेटत आहेत असे, जे मी हर टाइम घेते 200मध्ये. तो 50 रुपीज मेरा बच रहा है. मला नाही आवडत असं करायला, पण ठीक आहे. मी गॉगल्स घेतले. एक तर मी असाच घेतला आहे नॉर्मल. किधर गया भाई, ओ शेट, माझा गॉगल कुठे गेला. इथे एक हा घेतला जो माझ्यावर नाही चांगला वाटत आहे, पण मी विचार केला की मी खूप लॅपटॉप आणि फोन यूज करते तर मी रात्रीचं असंच लावू शकते, चांगला वाटतो. माझ्यावर नाही चांगलं वाटत गॉगल, खूप मोठा पण आहे. आणि हा घेतला एक 100 रुपीज गाईज, सिर्फ 100 रुपये में. मी कधी गॉगल घेत नाही, कारण मला असं वाटतं की माझ्यावरती गॉगल नाही चांगले वाटत. पण रोशनी बोलली मला चांगला वाटतो एक घे. पण मला गॉगलमधनं बघताना ना गॉगलमधनं बघताना ना ये हो जाता है. असं वाटतं की भाई गॉगलमधनं लोक कसे बघून चालत असतील. अय्या जास्त वर झालं रे. मी हा विचारच करते, म्हणून मला गॉगल लावायला मी काढला बघितलं कसं. आणि हा मी असंच रात्रीचा यूज करणार आहे. इससे कुछ फरक तो नहीं पडेगा, पर तो भी थोडा तो पडेगा. आणि मला आवडला. पण मला ना गॉगल असे लावायला जास्त आवडतात, कारण असे जास्त चांगले वाटतात. पण मी ह्याला मोठं नाही करणार आहे असं लावून, सो मी हे पण ठेवते. आणि मी हे इयरफोन्स घेतले 150. बाकी अजून मी जर काही घेतला असेल तर मला जर आठवलं तर मी तुम्हाला नक्कीच सांगेन. आणि हा ट्रायपॉड घेतला एवढा मोठा, खूप मोठा आहे हा, माझ्या हाईटपेक्षा मोठा आहे. पण आता सध्या मी तो असाच माझ्या हाईटचा पण नाही ठेवला आहे. आणि ही लाईट, बाकी काही नाही घेतला. बाकी खाल्लं. बाय, मम्मी आल्यावर चालू करते. असं वाटतंय गाइस, कैसी लग रही हूँ ज़रा कमेंट्स में बताना. आता मी जेवल्यानंतर मी आता बिग बॉस बघते. मला अजिबात नाही आवडत आहे, पण तरी मला बघायचं आहे, मी बघते आहे. आणि ह्याच्याने जरा चांगलं वाटतंय, डोळ्याला आराम भेटतोय माझ्या, आराम. चांगलं वाटतोय ना चष्मा, मला खूप कसं तरी वाटतोय चष्मा. मम्मी पण बोलली छान वाटतं आणि येशू पण बोलली छान वाटतोय, पण मला थोडासा मोठा वाटतोय. ठीक आहे. आणि मी आता जर मला चष्मा लागलाच आहे, मला लागलाय चष्मा, मला हे माहिती आहे, मला लागलाय चष्मा. नाही ग, बोलली मी लाईट कुठे ठेवली, थांबा मी माझी लाईट शोधते आणि नंतर चालू करते ब्लॉग. ही लाईट भेटली आणि आता मी मम्मीला ही लाईट दाखवते. मम्मा हे बघ, काय मस्त आहे ना. अंधारात हातात घेऊन जायचं. लाईट असेल तर नाही, पोर्टेबल लाईट आहे यार, बाजूला आहे. तू काय तोडू नको, नॉर्मली ठेव. असं फोटो काढताना, व्हिडिओ करताना. म्हणजे 100 रुपीज. हेच बाहेर कितीला आहे माहिती आहे, असं ऑनलाईन 2000. पोर्टेबल लाईट, ही एवढीशीच लाईट आहे, छोटीशीच एकदम, पण 100 रुपयाला. आणि किती लाईट येते बघ. आणि बिना लाईटची बघ येशू कशी वाटते, आणि लाईटची बघ कशी वाटते. अशी वाटते म्हणजे बघितलं तर आता दिसत नाही ते, बघ ना. अजून इसका तो खेल और है. वाजव का तिकडं, ये देखो,
किती डोकं दुखतं. ब्लिंग 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 लाईट ऑन कर. ब्लिंग. अरे जेवते मी, लाईट ऑन कर. अच्छा, हे बघ, हे बघ मम्मी. बघितलं किती वेळा दाखवते. अगं तू पूर्ण दिसते, काही गरज नाही दुसरी लाईट लावायची, एवढी क्लिअर दिसते. झालं तुझं, झालं निघ आपल्याला लवकर. मेरे को देखो लागली गाइस. आहे. बंद कर तिला. चश्मिश में अच्छी नहीं लगती हूँ मैं. चश्मिश में अच्छी नहीं लगती हूँ मैं गाइस. मेरे को एकदम चश्मा में ये हो रहा है अभी. बाय.